तरुण नवरीचे काय झाले हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. ही त्यावेळची कथा आहे ज्यावेळी गावामध्ये मोबाईल आणि टेलिफोन तर दूरचीच गोष्ट, गावामध्ये लाईट सुद्धा आली नव्हती. महाराष्ट्राच्या एका छोट्या गावात वामनराव आपले म्हातारे आई बाबा बायको कौशल्या आणि 3 मुलींबरोबर राहत होते. वामनरावांची एकच मोठी इच्छा होती की आपल्याला एक तरी मुलगा व्हावा. तसेही त्यावेळी मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्व दिलं जायचे. मात्र आजही अशी अनेक कुटुंब पाहायला मिळतात जिथे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो. बरं, वामनरावांनी आणखी एक जुगार खेळले होते आणि यावेळी त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. कारण या वेळेला वामनरावांची बायको कौशल्यताईंनी एका पुत्ररत्नाला जन्म दिला होता. त्यामुळे घरामध्ये आनंदाची लहर पसरली होती. वामनरावांनी पूर्ण गावामध्ये मिठाई वाटली होती. यासाठी त्यांनी नवसही केला होता. त्यामुळे सत्यनारायणाच्या पूजेसोबत सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. हे सर्व करत असताना वामनरावांना खूप खर्च आला. परंतु त्या खर्चाने त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही किंवा त्यांना वाईटही वाटले नाही. तो मुलगा वामनरावांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक तारा होता, म्हणून त्याची विशेष काळजी घेतली जात होती. मुली तर स्वतःच वाढतात, त्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. तसेच वामनरावांच्या मुली सुद्धा मोठ्या झाल्या. वामनरावांच्या दोन्ही मोठ्या मुली 15-16 वर्षाच्या असतानाच त्यांनी एकाच मंडपात दोन्ही मुलींचे लग्न करून स्वतःवरचे ओझे हलके करून घेतले. त्यावेळी बालविवाह एक सामान्य गोष्ट होती. मुलींचे एकदा का लग्न झाले की त्यांच्याकडे कोण पाहत होतं की सासरी गेल्यानंतर त्या कमी वयाच्या मुलीबरोबर काय होत आहे. त्यावेळी तर कन्यादान करून आई-बाबा निश्चिंत होऊन जायचे आणि विचार करायचे की मुली त्यांच्या नशिबाप्रमाणे सर्व गोष्टी निभावून नेतील. वामनरावांची जी तिसरी मुलगी होती उर्मिला, ती अजूनही 2 वर्षाची होती. उर्मिला नंतर तिच्या लहान भावाचा जन्म झाला होता. त्यामुळे वामनराव तिला भाग्यशाली समजत होते आणि म्हणूनच ते तिच्याकडे विशेष लक्ष देत होते. जेव्हा उर्मिलाने आपल्या छोट्या भावाला शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाताना पाहिले, तेव्हा ती सुद्धा आपल्या बाबांकडे मला सुद्धा शिकायचं आहे असा हट्ट करू लागली. आपली मुलगी हट्ट करत आहे हे जेव्हा वामनरावांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी त्या गोष्टीवर खूप विचार केला. मग त्यांनी असा विचार केला की उर्मिला आपल्या भावाबरोबर शाळेत गेली तर ती आपल्या छोट्या भावाची देखभाल करेल. त्यावेळी काही लोक आपल्या मुलींना शाळेत पाठवायला लागले होते. म्हणूनच वामनराव आपल्या मुलाबरोबर उर्मिलाला सुद्धा शाळेत पाठवू लागले. खरं तर उर्मिला आणि तिच्या भावामध्ये 2 वर्षाचे अंतर होते, पण त्या दोघांनाही एकाच वर्गात दाखल करण्यात आले. उर्मिला जशी शाळेत जाऊ लागली तशी ती पुस्तकांच्या जादुई दुनियेत डुबून जाऊ लागली. ती नेहमीच अभ्यास करत असायची आणि वेगवेगळी पुस्तके न्याहाळत असायची. जेव्हा तिला नीट लिहिता वाचता येऊ लागले तेव्हा ती स्वतःहून वेगवेगळी पुस्तके घेऊन त्यांचे वाचन करू लागली. असे केल्यामुळे उर्मिलाची अभ्यासाविषयीची उत्सुकता अजूनच वाढू लागली होती. हळूहळू एक एक वर्ष निघून जात होते. तसतशी उर्मिला अभ्यासात अजूनच हुशार होत चालली होती. त्यामुळे जेव्हा तिच्या मोठ्या बहिणी माहेरी यायच्या तेव्हा उर्मिलाचा बौद्धिक विकास पाहून त्यांना सुद्धा आश्चर्य वाटायचे. आपली बहीण एवढी हुशार आहे याचा त्यांना गर्व सुद्धा होता. पण त्यांना या गोष्टीचे दुःख होते की आम्हाला शिकायला मिळाले नाही तर कमी वयामध्येच आम्हाला चूल आणि मूल या गोष्टी सांभाळाव्या लागत आहेत. आपल्या बहिणीची अशी अवस्था पाहून उर्मिला मनातल्या मनात विचार करायची की एवढ्या लवकर आपण लग्न नाही करायचे. उर्मिला वेगवेगळी पुस्तके वाचत असल्या कारणाने तिला इतर अधिकाराचे ज्ञान सुद्धा आले होते आणि स्वतःच्या पायावर उभी राहण्याची हिंमत सुद्धा तिच्यामध्ये आली होती. परंतु जसे उर्मिलाचे वय 15 वर्ष पूर्ण झाले तेव्हा लगेचच तिच्या बाबांनी तिच्यासाठी मुलगा शोधण्यास सुरुवात केली. पण उर्मिला काही लग्नासाठी तयार नव्हती, म्हणून ती आपल्या बाबांना ठामपणे म्हणाली, "बाबा, मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, म्हणून माझं लग्न करू नका." आपल्या मुलीचे मन राखण्यासाठी वामनरावांनी विचार केला की काही वेळ थांबूया. परंतु उर्मिला जेव्हा 17 वर्षाची झाली तेव्हा गावातील लोक चर्चा करू लागले. कारण त्यावेळी एवढं वय होईपर्यंत कोणीही आपल्या मुलीचे लग्न थांबवत नव्हते. एवढ्या वयाची मुलगी अविवाहित मिळणे ही त्यावेळी खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे आता वामनराव उर्मिलाचे काही न ऐकता लवकरात लवकर तिचं लग्न करण्याच्या तयारीला लागले. म्हणून लगेचच त्यांनी उर्मिलासाठी अरुण नावाच्या मुलाला पसंत केले. उर्मिला आणि अरुण या दोघांच्या वयामध्ये 11 वर्षाचे अंतर होते. तरी सुद्धा अरुण आणि त्यांचे कुटुंब खूप चांगले होते, म्हणूनच वामनरावांनी उर्मिलाचे त्याच्याबरोबर लग्न नक्की केले. उर्मिलाने आता लाख वेळा मनाई केली, परंतु घरात तिचे कोणीही ऐकले नाही. खरं तर मुलींना या सर्व गोष्टीमध्ये बोलण्यासाठी स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे उर्मिला विरोध सुद्धा किती करणार होती. उलट तिच्याच घरच्यांनी समाजातील लाजेची भीती तिच्या मनामध्ये घालून तिला शांत केली होती. त्यामुळे जे व्हायचं ते झाले. उर्मिलाचे अरुण बरोबर लग्न झाले.
शेवटी रडत रडत उर्मिला माहेरचं घर सोडून सासरी पोचली. पूर्ण दिवस तर रीतिरिवाजांप्रमाणे विधी करण्यात गेला. पण जेव्हा रात्र झाली तेव्हा उर्मिलाला सुहाग रात्रीच्या रूममध्ये पोहोचवण्यात आली. तिला नटून सजून नव्या नवरीप्रमाणेच त्या रूममध्ये असणाऱ्या बेडवर बसवण्यात आले. तेव्हा उर्मिला आपल्या नशिबावर नाराज होऊन अश्रू ढाळत होती. तर बाहेर तिचा नवरा अरुण, त्याचे मित्र त्याला सुहाग रात्रीच्या नावावरून छेडत होते. त्यामुळे अरुण सुद्धा एवढ्या कोमल आणि सुंदर बायकोच्या सानिध्याचा सहवास घेण्यासाठी खूपच व्याकुळ झाला होता. आता रात्रीचे 10 वाजले होते तेव्हा अरुणच्या मित्रांनी त्याला सोडल्यानंतर अरुणला आपल्या रूममध्ये जाण्यासाठी वेळ मिळाला. अरुण आपल्या हातामध्ये एक लाल गुलाब घेऊन धडधडत्या हृदयाने आपल्या रूमकडे जाऊ लागला. इकडे आपल्या नवऱ्याच्या खोलीत नववधूचा पोशाख घातलेली उर्मिला नुसती रडत होती. तिला भीती होती की तिचा नवरा येताच तो तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करेल, तिच्या बरोबर हैवानासारखा वागेल. कारण लग्नानंतर तिच्या बहिणीसोबतही असाच प्रकार घडला होता. या सगळ्या गोंधळात मग्न असलेली 17 वर्षाची उर्मिला घाबरून सुहाग रात्रीच्या बेडवर बसली होती. तिला नवरा बायकोच्या नात्याबद्दल फारशी माहिती नव्हती. तेवढ्यातच तिचा 28 वर्षीय नवरा अरुण रूम मध्ये आला. भीतीने उर्मिलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अरुणच्या इच्छा गगनाला भिडल्या होत्या. तहानलेल्या आणि तळमळीने भरलेल्या डोळ्यांनी नवविवाहित नवरीकडे बघत तो पुढे सरकला. त्याच्या मनात लाडू फुटत होते. अरुण येऊन बेडवर बसताच उर्मिलाचे रडणे अजूनच वाढले. तिचे रडणे ऐकून अरुणला धक्काच बसला. म्हणून त्याने विचारले, तू का रडतेस? आणि पटकन अरुणने उर्मिलाच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला केला. तेव्हा त्याला उर्मिलाचा चेहरा अश्रूंनी भिजलेला दिसला. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. म्हणून अरुणने प्रेमाने विचारले, तू एवढी का रडत आहेस? जा बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊ नये. उर्मिलाला तर तिथून दूर जाण्यासाठी कारणच हवे होते. ती पटकन तिथून उठली आणि बाथरूम मध्ये गेली. तिथे गेल्यानंतर सुद्धा ती खूप वेळ रडत होती. जेव्हा खूप वेळानंतर ती बाहेर आली तेव्हा तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. तिला अरुणची खूपच भीती वाटत होती. ती विचार करत होती की हा सुद्धा माझ्यासोबत चुकीचे वागला तर, याने काही चुकीचे केले तर, याने जबरदस्ती केली तर आपण काहीच करू शकणार नाही. कारण उर्मिलाने आपल्या मोठ्या बहिणीकडून लग्नाच्या रात्रीच्या खूप वेदनादायक कथा ऐकल्या होत्या. त्यामुळे तिच्या मनात एक भीती निर्माण झाली होती. अरुणने बायकोचे लाल डोळे पाहिल्यानंतर तो काळजीत पडला आणि म्हणाला, शेवटी तुझा काय प्रॉब्लेम आहे? मी तुला खाणार आहे का? त्यामुळे तू मला बघून एवढ्या जोरात रडायला लागलीस? अरुणच्या अशा बोलण्याने उर्मिलाने मान खाली घातली आणि तिचे शरीर भीतीने थरथर कापू लागले. आता तो रागाने आपल्याला मारेल का अशी भीती आता उर्मिलाला वाटू लागली. उर्मिलाच्या चेहऱ्यावरील ते भीतीचे भाव पाहून अरुण स्मितहास्य करत तिच्याजवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, हे बघ, तुला मला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. मी तुझ्यासोबत काहीच चुकीचं करणार नाही. आपण चांगले मित्र बनू शकत नाही का? तू मला सांग की तुझ्या मनामध्ये नक्की काय चालू आहे? अरुणच्या अशा बोलण्याने उर्मिला थोडी का होईना शांती मिळाली. म्हणून ती अगदी हळू आवाजात म्हणाली, ते मला सुहाग रात्रीच्या नावानेच खूप भीती वाटते. मला तर आता लग्न सुद्धा करायचे नव्हते, परंतु माझ्या बाबांनी जबरदस्ती माझं लग्न केलं. मला खूप शिकायचे होते. एवढं बोलून पुन्हा उर्मिला आपल्या डोळ्यातून अश्रू काढत रडू लागली. तेव्हा अरुणने आपल्या कुर्त्यातून रुमाल काढून उर्मिलाला दिला आणि म्हणाला, ऐक, तू रडू नकोस. आता तर तुझे लग्न झालं आहे. मी तुझा नवरा आहे. त्यामुळे तुला खुश ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. तुझ्या भावना जपणे हे माझं कर्तव्य आहे. तू तर पहिल्या नजरेतच मला आवडली होतीस, म्हणून मी तुझ्या बरोबर लग्न केले. पण मला माहित नव्हते की तुला लग्न करायचे नाही, कारण तुझ्यापेक्षा कमी वयांच्या मुलींची सुद्धा लग्न होतात. म्हणून मी सुद्धा तुला माझ्या बायकोच्या रूपात स्वीकारली. पण जर जर तू मनाने ह्या नात्यासाठी तयार नसशील तर ह्या नात्यासाठी अजूनही वेळ देण्यासाठी मी तयार आहे. जोपर्यंत तू 18-19 वर्षाची होत नाहीस तोपर्यंत आपण एकमेकांचे चांगले मित्र म्हणून राहू. राहिली गोष्ट तुझ्या शिक्षणाची, तर मी घरातील सर्वांना अगोदरच सांगितलं आहे की जर माझ्या बायकोला पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर आपण तिला पुढे शिकूया. कारण मला मनापासून असं वाटत होतं की माझी बायको चांगली शिकलेली असावी. तसे तर मी ऐकले होते की शिक्षणाची तुला खूप आवड आहे. म्हणून खूप विचार करून मी या नात्यासाठी होकार दिला होता. त्यामुळे तुला मला घाबरण्याची अजिबात गरज नाही. आता मला सांग, तुझ्या सर्व शंकांचे समाधान झाले की नाही? आता तरी रडणे बंद कर प्लीज. उर्मिलाला अरुणच्या बोलण्याने असं वाटू लागले होते की तिचे जळत असणारे मन अचानक शांत झाले. म्हणून उर्मिला लगेच स्मितहास्य करत म्हणाली, माझा तर विश्वासच बसत नाही आहे की मला एवढा चांगला नवरा मिळाला आहे. माझ्या मैत्रिणींकडून आणि बहिणींकडून मी हेच ऐकले होते की लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा जोर जबरदस्ती आपला अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुम्ही तर खूपच वेगळे आहात. त्यावर अरुण स्मितहास्य करत म्हणाला,
चला, कमीत कमी तुझ्या चेहऱ्यावर हास्य तर आले. तू अशीच नेहमी खुश राहा. तू हसताना अजूनच गोड वाटतेस. आता लाजेने उर्मिलाचे गाल लाल झाले होते. तेव्हा अरुण लगेचच म्हणाला, चला ठीक आहे, आता कपडे बदलून घे आणि आराम कर. आपण उद्या बोलूया. तेव्हा उर्मिला मोठ्या आनंदाने झोपण्याची तयारी करू लागली. कारण येणाऱ्या दिवसाचा सूर्य तिच्या आयुष्यात नवीन पहाट घेऊन येणार होता. मित्रांनो, मुली हे ओझे नसतात की त्यांचे लवकर लग्न करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून स्वावलंबी होण्यापासून रोखले जाते. बालविवाह तसाही गुन्हाच आहे. त्यामुळे लग्नापूर्वी मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या स्वप्नांना उड्डाण देणे अत्यंत गरजेचे आहे. उर्मिलाने उच्च शिक्षण घेऊन ती आता एका सरकारी कार्यालयामध्ये मोठ्या पदावर काम करत आहे. तिच्याकडे पाहून आता खूप मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे मुलीचे शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढू लागले आणि त्याचेच परिणाम आज आपल्याला पाहायला मिळत आहेत, की प्रत्येक मुलगी आज मुलांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्या नजरेस येते. मित्र आणि मैत्रिणींना, तुम्हाला काय वाटते? अरुणने आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री जो निर्णय घेतला होता तो योग्य होता का? याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.